नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका गावात एका गतिमंद युवतीवर काही युवकांनी बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या घटनेत आरोपीला केवळ 3 तासात अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजमन सुन्न करणारी ही घटना असून राज्यात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या घटनेनंतर लाडक्या बहिणी राज्यात सुरक्षित नाहीत असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका 26 वर्षीय युवतीचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. राज्यात युवतींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत आज एका घटनेची वाढ झाली आहे. काल रात्री 10 वाजता घरून गेलेल्या युवतीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. यामागील कारणांचा पोलीस तपास करीत असून मृतक युवतीचे नाव ज्योती उर्फ चांदणी मासाजी मेश्राम असे आहे. चंद्रपूर शहरात अगदी जवळून इरई नदी वाहते आणि या नदीला लागूनच अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गाडी निर्माण केली आहेत. वास्तविकता ब्ल्यू लाईन मध्ये येणाऱ्या जागेवर कुठलीही खरेदी विक्री करता येत नाही, परंतु या नियमांना तिलांजली देऊन आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरून हे व्यावसायिक आपली तिजोरी भरून राहिले आहेत. याविरुद्ध मनपा प्रशासनाने कंबर कसली असून 3 ठिकाणी कारवाई करून अवैधरित्या होणारे बांधकाम जमीनदोस्त केले आहेत. बल्लारपूर शहरात मागील काही दिवसांपासून चोरी, अत्याचार, वाहने चोरी आणि गोळीबार करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या, परंतु अजूनही पोलीस प्रशासनाला या घटनांवर आवर घालता आला नाही. अशातच आता प्रवाशांना सुद्धा या चोरांचा त्रास उद्भवताना दिसून येत आहे. हिंगणघाट येथून माहेरी आलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि 10,000 रुपये रोख चोरीला गेल्याची घटना बल्लारपूर बस स्थानकावर उघडकीस आली. सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे आणि तो काही काळासाठी थांबला की लगेचच रेती तस्कर नदीच्या काठी गाड्या लावून रेतीची उचल करताना दिसत आहेत. हे दृश्य सर्वत्र दिसून येत असल्यानंतर सुद्धा महसूल प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे महसूल अधिकारी आणि रेती तस्करांचे आर्थिक संबंध असल्याचे उजागर होत आहे. अवैधरित्या रेतीचे साठे दिसत असून सुद्धा महसूल प्रशासन मूग गिळून गप्प का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात घुगुस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षाची सजा सुनावण्यात आली आहे. आरोपीचे नाव सूरज प्रभाकर तुराणकर असून या निर्णयाने पीडितेला न्याय मिळाला असे मत तिच्या पालकांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय त्रास सहन करावा लागतो याची कल्पना न केलेलीच बरी. नागभीड ते तळोधी मार्गावर चिंधीचेक नावाचे गाव असून येथील विद्यार्थी नागभीड येथे शिक्षण घेण्याकरिता जातात, परंतु सकाळच्या वेळेस चिंधीचक येथे एकही ST बस थांबत नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नाहीत. पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत पालक बोलून दाखवतात. बदलापूर, अकोला आणि नागभीड येथील शाळकरी मुली आणि गतिमंद युवतींवर अत्याचारांची घटना ताजी असतानाच सिंदखेड राजा येथे शिक्षकाने इयत्ता 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पाठोपाठ एक होणाऱ्या या घटनांनी लाडक्या बहिणी राज्यात असुरक्षित असल्याचेच दिसून येत आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.